नमस्कार, मैं हूं दीपक मौर्य। आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज, भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क। अब एक नजर डालते हैं मुख्य सुर्खियों पर। देखते रहिए गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क। अभिजित जाधव आपल्या अंबेजोगाईतलाच आहे मी। सगळ्यांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या वेळेला मी नास्तिक होतो, म्हणजे सांगायला काय हरकत नाही आज या पीठावर, देव वगैरे मी काहीच मानत नव्हतो, मला या गोष्टींवरती विश्वास नव्हता। पण माझ्या आयुष्यामध्ये एक असं वळण आलं, त्या वळणावरती सगळ्या ताकद लावून संपल्या होत्या। ज्या वेळेला माझ्या वडिलांना अटॅक आला होता, त्यावेळेला माझ्या मित्राने मला अक्कलकोटला घेऊन गेला होता आणि अक्कलकोटला घेऊन गेल्यानंतर तो बोलला, इथे माग, तुला जे पाहिजे ते माग। मी फक्त एकच सांगितलं, माझ्या वडिलांना सुखरूप माझ्या घरी महाराज तुम्ही पोहोचवा। आणि अक्कलकोट सोडलं, त्याच्या एक 10 मिनिटानंतर मला कॉल आला की बाबा व्यवस्थित आहे। हा माझा एक जबरदस्त अनुभव होता। नेहमी ऐकून आहे, एक वेळ देव नाराज झाला तर गुरूंच्या जवळ गेल्यानंतर गुरूंनी जर आदेश दिला देवांना, तर देव जी आपल्या भक्तांवरती किंवा काय जी चूक झाली असेल ती माफ करतील। पण आता दादांनी सांगितलं, पण सांगतो, ज्या वेळेला गुरु नाराज होतील त्यावेळेला देव आला नाही, कोणी जरी आलं ना तरी ते मानणार नाही। असे हे स्वामी आहेत, असे गुरुपीठ आहे। माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे पैसे पण नव्हते। एक वेळ अशी आली होती, खायचे वांदे होते। राजपाल यांना सगळं माहिती आहे, कारण माझ्या गावचेच आहे, त्यामुळे त्यांनी माझी सगळी परिस्थिती पाहिली। ज्या दिवशीपासून या स्वामी भक्तीमध्ये, या सेवेमध्ये मी आलो, त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये माझं नाव झालं। विविध चॅनल्सवरती, सोनी मराठी असेल, कलर्स मराठी असेल, झी मराठी असेल, अशा विविध चॅनल्सवरती मी कार्यक्रम केला। आणि रायगडावरती जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो, तर त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो पहिला कार्यक्रम असतो, तो करण्याचा मान मला 2016 पासून स्वामींच्या आशीर्वादाने मिळाला। म्हणजे अंबेजोगाई कुठं आणि रायगड कुठं, एक छोटासा कलाकार, आणि रायगडाच्या पायरीवरती मला, सदरेवरती मला सादरीकरण करायला मिळतंय, हे फक्त आपल्या बापामुळे आहे। तर आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये नेहमी स्वामींचा नामघोष हा मंत्र घेतो, तर सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं। म्हणणार आहेत ना? सगळे म्हणणार ना? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, हो रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात। जाता लागे नांतर, लागे नांतर, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ, स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। अशा पद्धतीने आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये स्वामींच्या नावाचा गजर करत असतो। 2 कार्यक्रमाचा अनुभव सांगतो। एका कार्यक्रमामध्ये बुलढाण्यामध्ये आमचा कार्यक्रम सुरू होता, स्वामींचा गजर सुरू केला। मी तर कधीच काहीच मागितलं नाही, त्याच्यापेक्षा महाराजांनी एवढं दिलं की आज म्हणजे कुठं ठेवू असं झालंय मला। कारण निस्वार्थपणे एखादी आपण जर सेवा केली तर त्याचं फळ हे नक्कीच निश्चित मिळतं।
तुम्ही प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी या, प्रत्येक भजनाला, प्रत्येक स्वामी महाराजांच्या कार्यामध्ये तुमचा फुल नाही फुलाची पाकळी, एक चिमणीचा, खारीचा, मुंगीचा वाटा, काही ना काही असू द्या, महाराजांवरती नितांत तुमची श्रद्धा ठेवा आणि आपल्या आयुष्यामध्ये महाराज आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. श्री स्वामी समर्थ. एक प्रसंग सांगतो. आत्ताच माझं लग्न झालं होतं 1 वर्षापूर्वी आणि मला स्वामींच्या आशीर्वादाने बरोबर स्वामींच्या प्रकट दिनाला मुलगा झालेला आहे. धन्यवाद अभिजित भैया. आणि आम्ही अपेक्षा करतो की पुढचा जो आमचा दत्त जयंतीचा कार्यक्रम असेल अभिजित भैया, तो संगीतमय या ठिकाणी होईल आम्ही अपेक्षा करतो. आणि याचे डोळा आम्हाला बघण्यात यावा. बस कार्यक्रम झालेला आहे आणि सर्वांनी विनंती आहे, बाहेर गावचे जे सेवेकरी आलेले आहेत ज्यांना प्रश्न उत्तर करायचे त्यांनी संगीताताई शंकर तिकडे पाठीमागे बसले, बाहेर गावच्या सनई आंबेजोगाई सोडून त्या सेवेकरांनी प्रश्न उत्तरला बसायचं. बाकी पहिल्यांदा जेंट्स जेवायला बसतील, महाप्रसादाला सुरुवात होईल आणि त्यानंतर महिला बसतील. आता ज्या ठिकाणी जेवढे बसतील तेवढे या ठिकाणी बसा. बाकी ज्यांची बाहेर बसण्याची व्यवस्था समोरच्या ठिकाणी केलेली आहे आणि अगदी शिस्तीमध्ये उठा बरं का. अब लेते हैं छोटा सा विराम, मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक. आता हा पण घाल, दुसरा पण हा दुसरा सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क, यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तहे दिल से स्वागत है. स्पोर्ट न्यूज, पॉलिटिक्स न्यूज, बॉलीवुड न्यूज, सुपर फास्ट न्यूज में आपका तहे दिल से स्वागत है.